पश्चिम विदर्भातील समन्वय समितीच्या बैठकीला व्यासपीठावर उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब, महाराष्ट्र राज्याचे महायुतीचे मुख्य समन्वयक, आम्हा सर्वांचेच मित्र आमदार प्रसाद लाड साहेब, समन्वय समितीचे सदस्य योगेशजी टिळेकर, आशिषजी कुलकर्णी, अनिकेतजी तटकरे, सचिनजी जोशी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय खासदार, सन्माननीय आमदार, महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींची नावं घ्यायची मनापासून माझी इच्छा होती, पण संजय कुटे साहेबांनी दम दिल्यामुळे काहीच नावं घेतलीत, बाकी कोणाची नावं घेतलेली नाहीत. व्यासपीठावरच्या मंडळींना जर राग आला असेल तर तो संजय कुटेवर काढू नये, माझ्यावर काढावा. पण आज आम्ही उशिरा आल्यानं महायुतीचे कार्यकर्ते किती सहनशील आहेत हे देखील आमच्या लक्षामध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे ही सहनशीलता अजून 2 महिने जर आपण टिकवली तर 30 जागांपैकी 25 जागा आपण या पश्चिम विदर्भामध्ये जिंकू शकतो, हा आमच्या मनामध्ये मनापासूनचा विश्वास आहे. मी आता संचेती साहेबांबरोबर बोलत असताना एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली की काही दिवसापूर्वी आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांची एक सभा विस्तारित कार्यकारिणीच्या भाजपाच्या समोर झाली आणि त्याच्यातलं एक त्यांचं महत्त्वाचं जे वाक्य आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी खऱ्या अर्थानं ही समन्वय समितीची बैठक आहे आणि भविष्यातले सगळे कार्यक्रम आहेत. त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये असं सांगितलं, म्हणजे जरी भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये सांगितलं असलं तरी तो महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला संदेश होता. त्यांनी त्या कार्यकारिणीमध्ये असं म्हटलं होतं की या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मग अमित शहा साहेबांनी आता मार्गदर्शन करताना म्हटलेलं आहे, मग त्याची आता अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि ही अंमलबजावणी करत असताना मी देखील शिवसेनेचा मंत्री पदाधिकारी म्हणून काम करतोय, जाधव साहेब देखील केंद्रीय मंत्री म्हणून काम करतायत, यातले अनेक खासदार भाजपाचे म्हणून काम करतायत, राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी इथं आहेत. पण मला असं वाटतं की प्रसाद लाड साहेबांनी जी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितली की आता आपण महायुतीनं लढणार आहोत आणि महायुतीचे जे घटक पक्ष आहेत, म्हणजे आठवले गट, RPI असेल किंवा अन्य मित्र पक्ष आहेत, या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे. आणि हे काम आपण सगळ्यांनी मिळून करावं यासाठीच अगोदर 4 दिवस 5 दिवस समन्वय समितीचे आम्ही सगळे पदाधिकारी तुमच्या समोर आहोत. लोकसभेचा सगळ्यांनीच आकडा सांगितला, पण लोकसभेला आपल्याला मतं पडली, माझ्या माहितीप्रमाणे 46.60% मतंही आपल्याला पडली आणि महाविकास आघाडीला 46.90 मतं पडली. आणि या मताचा जर फरक बघितला तर फक्त 2 लाखाचा फरक आहे. पण माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांनी माझ्या महिला भगिनींसाठी जी योजना आणली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही या महाराष्ट्रातल्या 210 महिलांपर्यंत पोहोचणार आहे. त्याच्यामुळं 2 लाख हे कुठच्या कुठं जाणार आहेत आणि आपण ही योजना जर लोकांपर्यंत पोहोचवली तर आपलीच सत्ता, महायुतीचीच सत्ता पुन्हा एकदा महाराष्ट्रावर येणार आहे. हे आपल्याला या सगळ्या बैठकांमधनं, सभांमधनं लोकांपर्यंत आणि मतदारांपर्यंत पोहोचवायचं आहे. आज 288 मतदारसंघामध्ये आपण सभा घेणार आहोत. या सभेला कोण उपस्थित राहणार आहेत? स्थानिक पालकमंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, तिथले सगळे पदाधिकारी असतील, मित्रपक्षांचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन हा माहोल बनवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर विभागीय सभा जी होईल 1 लाखाची, त्याच्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आठवले साहेब असतील आणि मित्रपक्षाचे नेते असतील, हे सगळे उपस्थित राहणार आहेत. आणि म्हणून आपली जबाबदारी फार मोठी आहे. आपण प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता असं सांगतो, आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते सांगतो की आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब 18 तास काम करतात, भाजपचे सगळे पदाधिकारी सांगतात की देवेंद्रजी 18 तास काम करतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते सांगतात की अजितदादा 18 तास काम करतात.
माझ्यापासून सगळ्यांनी सुरुवात केली पाहिजे. जर आपले नेते 18-18 तास काम करतात तर उदय सामंत किती तास काम करतो हे आत्मचिंतन उदय सामंतने केलं पाहिजे. आणि म्हणून पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की ते जरी दिवसाला 18 तास काम करत असले तरी पदाधिकाऱ्यांनी जर दिवसाला 4 तास जरी दिले तर आज खात्रीलायक सांगतो, कोणी कसलं घाणेरडं राजकारण करू दे, आपण 200 आमदार पार केल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये थांबणार नाही, एवढी ताकद आपल्यामध्ये आहे. मी काल देखील एका भाषणामध्ये जाधव साहेब सांगितलं, काही पक्षांच्या चांगल्या गोष्टी ज्या असतात, वाईट गोष्टी मी म्हणत नाही, आत्मसात करा, पण चांगल्या ज्या गोष्टी असतात त्या आपण सगळ्यांनी मिळून आत्मसात केलं पाहिजे. गेले 8 दिवसाचं राजकारण आपण बघतोय. आपल्या पक्षामध्ये काय असं झालं नाही, पण आपल्या समोरचे 2 पक्ष जे आहेत हे आपापसामध्ये भांडतायत. पण ज्यावेळी स्वतःच्या नेत्यावर आग पाकड झाली, स्वतःच्या नेत्यावर सुपारीची फेक झाली, त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये झालेला उद्रेक हा महाराष्ट्रानं बघितलेला आहे. आज मी कोणाचं कंपॅरिझन करत नाही, पण या सगळ्या पक्षापेक्षा जास्त कार्यकर्ते, या सगळ्या पक्षांपेक्षा जास्त पदाधिकारी हे महायुतीकडे आहेत, की सोशल मीडियाकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर जी आपली बदनामी होते त्याला उत्तर देणं देखील काळाची गरज आहे. आणि नेहमी आपण सांगतो लोकसभा झाल्यानंतर की 2 गोष्टींना आमचा घात केला, तो म्हणजे फेक नरेटिव्ह 2 ठिकाणी सेट करण्यात आला. एक, नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार जर केंद्रामध्ये आलं तर संविधान बदललं जाईल, आणि दुसरं जे हे सरकार जर केंद्रामध्ये आलं तर आमच्या मुस्लिम बांधवांना देश सोडून जावा लागेल. आपण किती ताकदीने याचा विरोध केला, मी देखील करू शकलो नाही. मी तुम्हाला कोणाला दोष देतो याच्यातला भाग नाही. आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये देखील या घटकांना मी समजू शकलो नाही, तिथं आम्ही कमी पडलो, हा आपला दोष आहे. त्यावेळी का आपल्याकडे सोशल मीडिया नव्हता, पण आपण सांगू शकलो नाही की आमच्या पंतप्रधानांनी पहिली जी शपथ घेतली ती देखील संविधान डोळ्यासमोर ठेवूनच घेतली, संविधान डोक्याला लावून घेतली. दुसरी शपथ देखील घेतली ती संविधानाला साक्ष ठेवूनच घेतली. आणि आता एवढा फेक नरेटिव्ह सेट करून सुद्धा जोपर्यंत पृथ्वीवर चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत संविधान बदललं जाणार नाही हे सांगणारे देखील नरेंद्र मोदी साहेबच आहेत, हे आम्ही सांगायला विसरलो. आणि म्हणून मला असं वाटतं की या फेक नरेटिव्हमधनं बाहेर पडलं पाहिजे. आपण खरा नरेटिव्ह सेट केला पाहिजे. महायुतीची सत्ता येणार म्हणजे येणार हा नरेटिव्ह आपण सेट केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी समन्वय समितीची आजची बैठक आहे, आणि समन्वय समितीच्या माध्यमातून 20 तारखेपासून जे काही मेळावे होणार आहेत ते देखील आपण फार मोठ्या ताकदीनं प्रत्येक ठिकाणी आयोजित करणं गरजेचं आहे. अनेक मान्यवरांनी इथं सांगितलं, माजी मंत्री संजयजींनी देखील सांगितलं की पश्चिम विदर्भामध्ये काय होऊ शकतं, पश्चिम विदर्भ कशा पद्धतीनं महायुतीच्या मागं राहू शकतो. आज मी देखील, लाडसाहेब देखील, अनिकेत तटकरे साहेब देखील आम्ही कोकणातनं इथं आलेलो आहोत. मी कोकणाच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो की आम्ही 74 जागा महायुतीनं लढणार आहोत. या 74 जागांपैकी 65 जागा या महायुतीनं आम्ही जिंकणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र येऊन काम केलं पाहिजे. आणि एकत्र येऊन काम करताना आपल्या नेत्यांना देखील ताकद आपण दिली पाहिजे, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.